सर्वप्रथम अभिवादन। मंचावर उपस्थित जानकी चौरागड हायस्कूल माननीय मुख्याध्यापक चौरागडे सर, तसेच मंचावर उपस्थित रामपेटी मॅडम, किडके सर, मोटगरे मॅडम, कुचे सर, भोर सर, तसेच माझे शिक्षक मित्र, विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो, आज आपण महापरिनिर्वाण दिन पूर्ण भारतभर साजरा करत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 ला झाला। त्यांचा मृत्यू जरी 6 डिसेंबर 1956 ला झाला असला, देहांत झाला म्हणजे शरीर नाशवंत झालं। जरी आंबेडकर शरीराने जरी नाशवंत झाले असले तरी पण ते विचाराने अजरामर आहेत। आपण त्यांना विद्येचा महामेरू का म्हणतो? कारण की त्यांच्या विद्येला कोणत्याही प्रकारची तोड नाहीत। जगामध्ये अनेक लोक विद्वान होऊन गेले असेल, आजही जगामध्ये अनेक लोक विद्वान आहेत, परंतु विद्वान असून आपण इतरांना किती विद्वान करतो, इतरांसाठी काय करतो, तर त्याच्या विद्वत्तेला महत्व आहे। आणि तशा प्रकारची विद्वत्ता आंबेडकरांनी जो तळागाळातला ग्रामीण भागातला जो व्यक्ती असेल, शहरी भागातला व्यक्ती असेल, त्या व्यक्तींनी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे। आपल्या भारतामध्ये 4 जाती व्यवस्था होत्या, त्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र। आपण या 450 विद्यार्थ्यांमध्ये किंवा 500 लोकांमध्ये आपण कोणत्या घटकामध्ये जन्म घेतला? तो घटक आहे शूद्र। आपण स्वतःला शूद्र बोलत असताना मनामध्ये शंका, किंतु परंतु अशा प्रकारचा विचार प्राप्त करतो आपण। परंतु अशा प्रकारचा शंका, किंतु परंतु प्राप्त न करता या ग्राउंडवर बसणारा प्रत्येक व्यक्ती हा शूद्राने जन्म घेतला होता। आपण अनेक धर्मामध्ये, अनेक जातीमध्ये जन्म घेतला असला तरी पण आपला उच्च श्रेणीचे जे 3 जाती व्यवस्था होत्या, त्या 3 उच्च श्रेणीच्या जाती व्यवस्था आपल्याकडे शूद्र म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन त्याच्या मनामध्ये जागृत झाला होता। मग त्या शूद्रांना मुख्य प्रवाह घालायचा असेल तर त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणं गरजेचं आहे। त्यांची एक ओळ मला आठवते, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते जर प्राशन केलं तर व्यक्ती गुरगुरल्याशिवाय राहणार नाहीत। जर प्रत्येक व्यक्तीला जर शिक्षण जर एखाद्या आत्मसात केलं तर अन्याय काय होतो? या अन्यायाच्या विरुद्ध लढायचं कसं, अन्यायाला प्रतिकार कसा करायचा, या सर्वांबद्दलची जाणीव कशी करून घ्यायची, या सगळ्या गोष्टींची माहिती आंबेडकरांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून, आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून, आपल्या संविधानाच्या माध्यमातून लोकांना एक प्रकारचं आपलं प्राबल्य प्राप्त करून देण्याचं काम केलं। आपण संविधान जवळपास 70 वर्ष 75 वर्षापासून संविधान वाचतो, तर संविधान आपण आत्मसात करतो, देशाचे राज्याचे कायदे नियम आपण संविधानाने पाहतो आपण, तर पण पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपण अजूनही प्रकारचा संविधानाच्या आधारावर देशाचा कारभार चालतो की नाही चालत याच्यावर प्रकारची शंका आहेत। आपण संविधानाच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानता या गोष्टी आपण ठणकावून सांगतो, पण खरंच प्रत्येक कुटुंबामध्ये स्त्री पुरुष समानता आहे का, ज्याच्यावर तो प्रकारचा प्रश्नचिन्ह एक प्रकारचा उभा राहतो। ते अनेक गोष्टी प्रकारच्या आपल्या संविधानाच्या माध्यमातून जीवन जगत असताना लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं आहे। जो दलित समाज आहे, त्या दलित समाजाला पूर्वीच्या काळामध्ये पाणी पिण्याची सुद्धा प्रकारची इजाजत नव्हती, म्हणजे आपल्याला त्यांना एक प्रकार पाणी पिण्यासाठी सुद्धा प्रकारचं परमिशन नव्हती, परंतु त्यांनी महाडचा 74 सत्याग्रह असेल, अशा अनेक सत्याग्रहाच्या माध्यमातून लोकांना प्रकारचा मुख्य प्रवाहामध्ये आणणे आणि जो प्रकारचा जाती व्यवस्था आहे त्या जाती व्यवस्थेच्या छातावर बसून एक प्रकारचं लोकांना प्रकारचं प्राबल्य निर्माण करून देणे, एवढं अशा प्रकारचं काम, अशा प्रकारचं योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय जनतेला म्हणण्यापेक्षा जो तळागाळातला दलित व्यक्ती आहे त्या व्यक्तीने प्रकारचं मुख्य प्रवाहात आणलं। एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।